नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. नेहमी पॅकेटमधील नाचोस खाण्यापेक्षा घरगुती पद्धतीने नाचोस कसे बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 9 लाल टमॅटो घेतले आहेत. टमॅटोंना मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता आपण हे टमॅटो कट करून घेऊ. आता आपले संपूर्ण टमॅटो कट करून झाले आहे. आता आपण हे टमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ व यांना मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊ. आता आपले संपूर्ण टमॅटो दळून झाले आहे. आता येथे मी एका भांड्यामध्ये गाळणीच्या मदतीने टमॅटोची जी प्युरी करून घेतली होती ती गाळून घेत आहे. आता आपले संपूर्ण टमॅटोची प्युरी गाळून झाली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून काळी मिरी पावडर, चवीपुरते मीठ, आता आपण यामध्ये 3 वाटी गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत. गव्हाचे पीठ टाकताना थोडे थोडे करून गव्हाचे पीठ टाकावे. आता आपण या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत. आता आपले नाचोससाठी लागणारे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार आहे. आता आपण हे पीठ 10 मिनिटं सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. 10 मिनिटांनंतर आता आपले पीठ चांगल्या प्रकारे सेट झाले आहे. आता आपण त्या पिठातील एक छोटासा गोळा घेऊ व त्याला पीठ लावून त्याची पातळ अशी पोळी लाटून घेऊ. आता आपली पातळ अशी पोळी लाटून तयार आहे. आता आपण फोर्कच्या मदतीने या पोळीला होल पाडून घेणार आहोत, जेणेकरून आपले नाचोस तेलामध्ये गेल्यावर फुगणार नाहीत व कुरकुरीत असे होतील. आता आपल्या संपूर्ण पोळीला होल पाडून झाले आहे. आता आपण पिझ्झा कटरच्या मदतीने पोळीचे बाजूचे काट कट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या पोळीचे चारही बाजू कट झाल्या आहेत. आता आपण कटरच्या मदतीने पोळीला 4 ठिकाणी कट करून घेणार आहोत. आता आपण कट करून घेतलेले भाग एकावर एक ठेवून घेऊ. आता आपण ट्रायंगल आकारात त्यांना कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपले नाचोस कट करून झाले आहेत. अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण नाचोस कट करून घेऊ. आता आपले संपूर्ण नाचोस कट करून झाले आहेत. आता नाचोस तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले नाचोस टाकून घेऊ.
आता आपण या नाचोसला लो फ्लेमवर दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या नाचोसला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हे नाचोस तेलामधून काढून घेऊ व अशाच प्रकारे संपूर्ण नाचोस तळून घेऊ. आता आपले संपूर्ण नाचोस छान प्रकारे तळून तयार आहेत. आता आपण नाचोसवर टाकण्यासाठी मसाला बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर, चवीपुरते मीठ. आता आपण यामध्ये 1 पॅकेट मॅगी मसाला टाकून घेऊ. आता आपण हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपला नाचोसवर टाकण्यासाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे. आता आपण हा मसाला नाचोसवर टाकून घेऊ. आता आपण हे नाचोस सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले नाचोस बनवून तयार आहे. जर घरच्या घरी हेल्दी पद्धतीने बनवलेले नाचोस तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.